नमस्कार मंडळी. लिव्हिंग रूमचं मेकओव्हर करायचं आहे पण कळत नाहीये की वॉल पेंट करू की वॉलपेपर लावू. कन्फ्यूज आहात तर हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या यूज करून तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमचा डेकोर वाढवू शकता किंवा इम्प्रूव्ह करू शकता. नमस्कार मंडळी, माझं नाव रोहिणी पाटील, इंटिरियर डिझायनर. वेलकम टू माय चॅनल होम अँड स्टाईल विथ रोहिणी. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण असे 5 टाईप बघणार आहे जे यूज करून तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमचा डेकोर अजून खूप छान इम्प्रूव्ह करू शकता. लिव्हिंग रूमचा मेकओव्हर करण्याआधी तुम्हाला तुमच्या लिव्हिंग रूम मधली एखादी वॉल डिसाईड करायची आहे आणि त्या वॉलला आपण ट्रीटमेंट करणार आहोत. तर त्या वॉलला आमच्या इंटिरियरच्या टर्ममध्ये फोकल वॉल किंवा एक्सेंट वॉल बोलतो. आता ही वॉल तुम्ही कशी डिसाईड कराल तर त्या वॉलवरती विंडो, डोअर, पुढचं फर्निचर किंवा AC नसला पाहिजे. ती वॉल पूर्ण प्लेन असली पाहिजे सो दॅट आपण त्याला डेकोर करू शकतो आणि तुमच्या लिव्हिंग रूमचा लुक अँड फील चेंज करू शकतो. फर्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे वॉल स्टेन्सिल किंवा वॉल स्टिकर. मार्केटमध्ये इझिली तुम्हाला वॉल स्टेन्सिल किंवा वॉल स्टिकर अवेलेबल होते. हे वॉल स्टिकर तुम्हाला तुमच्या रंग केलेल्या फिनिश वॉलवरती पेस्ट करायचे आहेत. तुम्हाला Amazonच्या काही मी लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही नक्की चेक करा आणि त्यात तुम्ही यूज करा आणि यूज केल्यानंतर मला नक्की कळवा की हा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. सो सेकंड टाईप आहे तो म्हणजे वॉल पेंट. तुमच्या लिव्हिंग रूमला जो काही कलर असेल, लाईक तुमच्या रेस्ट ऑफ द 3 वॉल्स आणि सीलिंग तुम्ही एका न्यूट्रल शेडमध्ये कलर करा आणि जी तुमची फोकल वॉल असेल किंवा फोकल पॉईंट असेल त्या वॉलला तुम्ही वेगळ्या कलरने पेंट करा सो दॅट तुमच्या लिव्हिंग रूमचा डेकोर लगेच चेंज होऊ शकतो. थर्ड टाईप आहे तो म्हणजे वॉलपेपर. मार्केटमध्ये बऱ्याच टाईपचे किंवा बऱ्याच फिनिशमध्ये वॉलपेपर अवेलेबल आहे. सो ते तुम्हाला इझिली तुमच्या आसपासच्या स्टोअरमध्ये किंवा एखाद्या होम सेंटरमध्ये, IKEAमध्ये किंवा अगदी Amazonमध्ये सुद्धा ऑनलाईन तुम्ही त्याला बाय करू शकता आणि इझिली त्याला पेस्ट करू शकता. फक्त वॉलपेपर इन्स्टॉल करण्याआधी एकच तुम्ही मेक शुअर करा की त्या वॉलवरती कोणत्याही प्रकारचं सीपेज नसलं पाहिजे. जर सीपेज असेल तर ते वॉलपेपर खराब होतो आणि पील ऑफ होतो. आणि आत्ता मार्केटमध्ये असे काही वॉलपेपर अवेलेबल आहेत जे तुम्ही 8 ते 10 वर्ष इझिली यूज करू शकता. लाईक 8 ते 10 वर्ष त्याचा लाईफ पिरियड असतो. इव्हन तुम्ही त्याला वेट मॉपने क्लीनही करू शकता. अशा टाईपचे ही वॉलपेपर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सो हा एक ऑप्शन आहे की जे यूज करून तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूमचा डेकोर अजून छान वाढवू शकता. सो फोर्थ पॉईंट आहे तो म्हणजे वॉल फ्रेम्स किंवा वॉल डेकोर. आता तुमच्या घरी जे काही वॉल फ्रेम्स असतील किंवा तुमचे फॅमिली फोटो असतील किंवा तुम्ही कुठे बाहेर पिकनिकला वगैरे गेले असताना काही फोटो शूट केले असतील, सिनरीज वगैरे, त्याच्याही तुम्ही फ्रेम्स करून तुम्ही लिव्हिंग रूम मध्ये लावू शकता किंवा तुमच्या एक्सेंट वॉलवरती लावू शकता. किंवा तुम्ही काही तुमच्याकडे वॉल डेकोर्स असतील, म्युरल्स असतील, सो त्याचं कोलाज करून काही वॉल फ्रेम्स आणि म्युरल्स असं काही डेकोर करूनही तुम्ही ती वॉल आहे ती डेकोर करू शकता. त्याच्यामुळेही तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये फार मोठा चेंज बघू शकता. सो फिफ्थ पॉईंट आहे तो म्हणजे वॉल पॅनल्स. आता वॉल पॅनल्स मध्येच ना बरेच काही टाइप्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता आणि वॉल पॅनल्स मध्ये असेही ऑप्शन आहेत जे फार एक्सपेन्सिव्ह आहेत. ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि तुमच्या लिव्हिंग रूमचा डेकोर चेंज करू शकता. तर वॉल पॅनल मधला जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही चारकोल शीट्स यूज करू शकता. आता चारकोल शीट्स मध्ये बरेचसे टाइप्स आणि फिनिश अवेलेबल आहेत आणि हे रेडी टू यूज आहेत. म्हणजे तुम्हाला मार्केटमधनं ती शीट बाय करायची आहे, त्याची साईज साधारण 8x2 किंवा 8x4 असते आणि तुमच्या वॉलवरती ती अप्लाय करायची किंवा पेस्ट करायची. त्यानंतर त्यामध्ये वॉल पॅनल्समध्ये सेकंड पॉईंट आहे तो म्हणजे आर्टिफिशियल स्टोन वॉल. काही असे आर्टिफिशियल पॅनल्स मिळतात 8x4 किंवा 8x2च्या साईजमध्ये. तेही तुम्ही तुमच्या वॉलला म्हणजे त्या फोकल वॉलला लावू शकता आणि एक स्टोन फिनिश लुक तुमच्या लिव्हिंग रूमला देऊ शकता. वॉल पॅनल्स मधला थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे WPC राफ्टर. हे WPC राफ्टर वुडन फिनिशमध्ये असतात. ऍक्च्युली ते वुडन नसतात, ते WPC म्हणजे फायबर पासून बनलेले असतात. पण त्याचा लुक अँड फील असा असतो की तुम्हाला वाटेल की तुम्ही तुमच्या घरी वूड वापरले आणि त्यानेही तुमच्या लिव्हिंग रूमला छान डेकोर ऍड ऑन करू शकतो. वॉल पॅनलिंग मध्ये फोर्थ पॉईंट आहे तो म्हणजे मोल्डिंग. मोल्डिंग हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली कुठेही मिळेल आणि आता MDF मध्ये, लाकडामध्ये, तसेच फायबरमध्येही मोल्डिंग अवेलेबल आहेत. सो ह्या मोल्डिंग तुम्ही जशाच्या तशा म्हणजे जर तुम्ही फायबरमध्ये घेतल्या तर जशा तशा यूज करू शकता. म्हणजे त्याला पेंटिंग वगैरे करण्याची काही आवश्यकता नाही. पण जर तुम्ही MDF किंवा वूडमध्ये गेलात तर तुमच्या आवडीचा जो काही कलर आहे तो तुम्ही त्या मोल्डिंगला देऊन तुमच्या त्या लिव्हिंग रूमचा डेकोर चेंज करू शकता. आणि मोल्डिंग हे माझा मोस्ट फेवरेट
थिंग आहे ह्या वॉल पॅनलिंगमध्ये. आम्ही आमच्या बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये मोल्डिंग यूज करतो आणि ह्या छोट्याशा चेंजेसमुळे ना तुम्ही बघू शकता की तुमच्या लिव्हिंग रूममध्ये लक्झरियस लुक ॲड होतो. सो ह्या 5 गोष्टी होत्या ज्या तुम्ही यूज करून तुमच्या लिव्हिंग रूमचा मेकओव्हर करू शकता. यातला कोणताही टाईप तुमच्या बजेटप्रमाणे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि यूज करू शकता. आणि जर तुम्ही हे तुमच्या घरी अप्लाय केलं तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि थँक्यू सो मच हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला. तुमचा खूप मौल्यवान वेळ देऊन हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.